हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी म्हणत असत, तीन देव की करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ती. आणि ही गोष्ट इतकी वाईट करून टाकली या लोकांनी, अज्ञानी गुरूंनी भोळ्या जनतेला परमात्म्याचा शत्रू करून टाकले. आणि आज तीच तथ्ये आपल्या विद्यमान ग्रंथांमधून तुमच्या समोर येत आहेत, वाचत आहात. आता पुण्यात्म्यांनो, या पवित्र शिवपुराणातून हे स्पष्ट झाले की हे गीता ज्ञानदाता ही हा ब्रह्मच आहे आणि हा श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा गीता सांगत आहे. हा म्हणतो आहे माझे जन्म आणि कर्मे अलौकिक आहेत. ही कर्मे यांची कशी अलौकिक आहेत ते गीतेच्या अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24 मध्ये 25 मध्ये स्पष्ट करतो. मज अव्यक्ताला या व्यक्तिम आपनम मन्यते, माझ्यासारख्या अव्यक्ताला. अव्यक्ताचा अर्थ काय होतो? निराकार नाही. जसे आभाळ भरून येते दिवस असताना आणि सूर्याच्या समोर ढग असल्यामुळे सूर्य अदृश्य होतो, तर त्या स्थितीत तो अव्यक्त आहे, आपल्याला दिसून येत नाही. तो झाकला गेलाय ढगांच्या मागे, परंतु साकार आहे. याच प्रकारे तो म्हणत आहे की मी माझ्या योग मायेमुळे लपलेला आहे, मी कधीही कोणाच्या समोर येत नाही. आणि हा मूर्ख जनसमुदाय मला अव्यक्तालाच कृष्ण समजत आहे, व्यक्तिरूपात आलेला. आय एम नॉट कृष्ण. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्या समक्ष आता या 4-5 कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत. नंबर 1, ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत, श्री देवी भागवत, 3रा स्कंद 123 पानावर गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. हे ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात की आमचा जन्ममृत्यू होतो. दुसरे दुर्गा यांची माता आहे. तिसरे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी आहेत. आणि चौथे हे की हे नियमित कार्यच करू शकतात, आम्ही कशामध्ये काहीही परिवर्तन करू शकत नाहीत. आणि हे स्पष्ट देखील झाले. श्री शिवपुराण मुंबईहून प्रकाशित, श्री खेमराज श्रीकृष्णदासजी प्रकाशन. हिंदी देखील आहे, सोबत संस्कृत देखील आहे. त्यात स्पष्ट झाले, हा काळ म्हणतो आहे, हा ब्रह्म म्हणतो, ब्रह्मा आणि विष्णू आपापसात जेव्हा भांडत होते तेव्हा तिथे पोहोचला की तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही स्वतःला ईश समजून बसले आहात. तर यातून सिद्ध झाले की ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान नाहीत, हे इष्ट रूपात पूज्य होऊ शकत नाहीत. आणि जे आपण यांना सर्वेश्वर, महेश्वर, सर्व शक्तिमान, सर्वांचे दाता, यांचे माता पिता नाहीत कोणीही, हे असे जे सांगत होते ते अज्ञानी गुरु होते. त्यांनी आज तागायत आपल्याला परमात्म्याला ओळखू दिले नाही. आता आपण ओळखणार आहोत त्या परमात्म्याला, कारण परमात्म्याने दया केली तुमच्यावर आणि तुम्हाला शिक्षित केले. आणि शिक्षणाचा जो एकमात्र लाभ आहे तो हाच आहे की आपण परमात्मा ओळखू शकू आणि पिच्छा सोडवू शकू. मग इथे भले साऱ्या दुनियेचे राजे व्हाल आणि उद्या जेव्हा मृत्यू होईल तेव्हा परवा काय होईल? गाढवाच्या रूपात उभे असाल कुठे? सांगा, काय आहे इथे? काय आहे इथला महिमा? हे सर्व नकली आहे. झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकल जबी ना काल का कुछ मुख में कुछ बोध. आता मी तुम्हाला, आता जसे धर्मदासजींनी विचारले होते की भगवान वेद आणि पुराण तर खोटे आहेत, परमात्मा म्हणाले होते वेद कतेब झूठे नहीं भाई, झूठे हैं जो समझे नाही. हे संस्कृतचे विद्वान दिसत होते, त्यांना कखही माहीत नव्हते आध्यात्मिक मार्गाबद्दल. म्हणून परमात्मा म्हणत असत, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंधरे, दिखत के तो नैन चश्म इनके फेरा मोतिया बंदरे.
कुणाला सफेद मोतीबिंदू झाला तरी त्याचे डोळे अगदी निरोगी दिसून येतात, परंतु त्याला दिसत काहीच नाही. पूर्ण आंधळा असतो तो, कंप्लीट ब्लाइंड. पण त्याचे डोळे एकदम निरोगी दिसून येतात, निरोगी. जणू काही त्याला सर्व काही दिसत असेल. तर असं हे संस्कृत भाषा जाणणारे आपल्याला असे वाटत असे की मोठे विद्वान आहेत हे अध्यात्म मार्गाचे. तेव्हा परमात्मा म्हणाले, ये मोती मुक्ता दर्शत नाही. मोक्ष होण्याचा जो मोती म्हणजे बहुमूल्य वे ऑफ वर्शिप, जो खऱ्या पूजेचा विधी आणि पूर्ण परमात्मा जो हिरारूपी आहे, तो यांना दिसून येत नाही. याच सद्ग्रंथात आहे त्याचा महिमा. मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंधरे. दिखत के तो नैण चषम, इनका फिरा मोतिया बंदरे. आता म्हणतात हे दिसतात विद्वान, की मोठे विद्वान आहेत, यांना मोतीबिंदू झालाय आध्यात्मिक तत्वज्ञान रूपी नेत्रहीन आहेत हे. आणि तुम्ही यांना विद्वान समजत होता, केवळ एक संस्कृत मात्र जाणत होते म्हणून. एका भाषेच्या ज्ञानामुळे कोणी विद्वान ठरत नसतो. कोणाला संस्कृत भाषा येते तर त्याला इंग्रजी येत नाही, तर मग कुठला विद्वान? इंग्रजी आली तर त्याला हिंदी येत नाही किंवा पंजाबी येत नाही किंवा मग संस्कृत येत नाही, तर मग तो कसला विद्वान? आणि परमात्मा सर्व भाषा जाणत होते. ते प्रत्येक पशुपक्ष्याची देखील भाषा जाणतात आणि त्यांच्या वाणीत सर्व भाषांचा मिलाप आहे. सर्वांची भाषा बोलून ठेवली आहे पूर्ण विश्वाची. आता मी तुम्हाला ते परमात्म्याचे दिलेले ज्ञान, अनमोल तत्वज्ञान तुमच्या समक्ष करत आहे. आता जसे गीता आपल्याला समजून घ्यायची आहे, आता अशा दृष्टिकोनातून की आता श्रीकृष्ण बोलत नव्हते, त्यात हा काळ प्रवेश करून बोलत होता. तो काय म्हणत आहे? गीतेच्या अध्याय नंबर 7ची तुम्हाला ओळख करून देतो. त्यात म्हणत आहे की अर्जुन, आता तुला असे ज्ञान देईन जे जाणल्यावर अजून काहीही जाणण्याचे उरणार नाही, शिल्लक राहणार नाही. बघा पुण्यात्म्यांनो, पूर्वी आम्ही गीतेचा नित्यपाठ करत होतो आणि कधी जे कंटाळत नव्हतो, पूर्ण वाचूनच थांबत असू. जेव्हा वाचायचो अर्धे वाचायचो, दुसऱ्या दिवशी पूर्ण वाचायचो, दुसऱ्या दिवशी करायचो, मोठे असायचे म्हणून. पण त्याचा अर्थ माहिती नव्हता आणि तरीही आवड होती, कारण की अनमोल ग्रंथ मानायचो आणि आहे देखील. तर आज याचे रहस्य जाणून घेऊ. तर 100 वेळा वाचले तरी देखील कमी आहे. एवढी आवड निर्माण झाली पाहिजे, एवढा आनंद वाटला पाहिजे. हे बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे आणि जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. आता आपण याच्या 7व्या अध्यायात प्रवेश करूया. अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 12 पासून आपण सुरू करूया. आहा, यात लिहिलंय, अजूनही जे सत्वगुणातून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि जो रजोगुण आणि तमोगुण यातून निर्माण होणारे भाव आहेत, ते सर्व तू माझ्यातूनच निर्माण होणारे आहेत असे जाण. वास्तविक मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीत. आता हा गीता ज्ञानदाता काळ आहे. हा काय म्हणत आहे हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ आणि मगच आपल्याला हा पवित्र सद्ग्रंथ समजू शकेल. हा काय म्हणत आहे की रजगुण, तमगुण आणि सद्गुण यांनी, म्हणजे रजगुण ब्रह्माजींकडून जी उत्पत्ती, सद्गुण विष्णूजींकडून स्थिती आणि तमगुण शिवजींकडून जो काही संहार होत आहे, याचे मुख्य कारण मी आहे, याचे निमित्त मी आहे. परंतु हे माझ्यात नाहीत आणि मी यांच्यात नाहीत. मी यांच्यापासून वेगळा लपलेला असतो. आता आधी तर ही कॉन्सेप्ट क्लिअर करावी लागेल की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. यासाठी थोडीशी हिंट देतो श्री शिवपुराणाची. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. श्री शिवपुराण, सचित्र, मोठा टाईप, केवळ हिंदी. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याचे अनुवादक आहेत
हनुमान प्रसाद पोद्दार आणि गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. यांच्या 110व्या पानावर तुम्हाला दाखवतो, थोडीशी हिंट देतो. ही रुद्रसंहिता संक्षिप्त शिवपुराण पान 110. इथे बघा, हा 9वा अध्याय समाप्त होतो त्याच्या लास्टमध्ये, शेवटी. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू तसेच रुद्र या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले गेले आहेत. आता ब्रह्मा, विष्णू रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण हा महेश, हे तिन्ही देवतांमधील गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले गेलेत. ते त्यांचे पिता आहेत, ते यांच्यापेक्षा वेगळे आहेत. ते ब्रह्मा, विष्णू, महेशपेक्षा वेगळे असतात. यातून सिद्ध झाले की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्यात तर गुण आहेत, परंतु तो यांच्यापेक्षा वेगळा आहे. हाच एक या गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक 12 म्हणत आहे की मी यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाहीत. आता दाखवतो मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणात एकदम क्लिअर कॉन्सेप्ट आहे की याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. हे बघा, मार्कंडेय पुराण, सचित्र मोठा टाईप, केवळ हिंदी, आणि हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता संस्थान. याच्या 123 पानावर, हे 122-23 पानावर येऊया. 122 आपण गेलो आहोत जरा. मार्कंडेयजी म्हणाले, हे मार्कंडेयजी बोलत आहेत मुने. आता इथे येऊया 123 पानावर, एकदम समोर इथे. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था आहेत. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू. हेच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. तर सिद्ध झाले रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून प्रकाशित, ज्यामध्ये संस्कृत देखील सोबत आहे. श्रीमद देवी भागवत, हे बघा, यातून देखील सिद्ध होईल. भाग 1, हे पहा, श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित. अथ श्रीमद देवी भागवत सभाष टीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता याच्या 3ऱ्या स्कंधामध्ये येऊ. 3ऱ्या स्कंधामध्ये हे आहे, अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंधे प्रारंभते. आता आपण याच्या इथे येऊ 11व्या पानावर. देवी भागवत पान 11, आणि हा आहे तृतीय स्कंद अध्याय 5चा, आणि मंत्र नंबर आपण 8 वाचूया. हा 7वा इथे संपला, 8वा सुरू झालाय. हे माता, हे मातृ, जर आमच्यावर तुम्ही सदा दयायुक्त आहात तर आम्हाला कशा प्रकारे तमोगुण प्रदान केला आहे. हे सारे शिवजी बोलत आहेत, शंकर भगवान. ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्गुण, सत्वगुण आहा युक्त केले आहेत. कशा प्रकारे युक्त केले आहेत? आता आपण संस्कृत वाचूया. हाच 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ होत आहे. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथम अहम विहितश्च. का, कसे मला केले आहे, का केले आहे? शंकर भगवान म्हणत आहेत तमोगुण. तर मला तमोगुण का केले? कमलजश्च, कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माजींना रजोगुण संभव. कमलजश्च म्हणजे कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माजींना कसे तुम्ही रजोगुण केलेत. आणि सुविताहा किमू सत्वगुण हरी, कशा प्रकारे तुम्ही विष्णूजींना सत्वगुण केले आहे. इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा म्हणत असत, गुण तीनों की भक्ति में ये भरम पड़ो संसारी,
कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। तीन देव की जो करते भक्ति उनकी कभू ना होवे मुक्ती। त्यावेळी हे कुनीन सारखे कडू वाटले होते परमात्म्याचे हे सत्याचे बोल, कारण की आपण अज्ञानाने ओतप्रोत होतो, फुल ओव्हरफ्लो झाले होते अज्ञान आपल्यामध्ये. आता ते सेट करण्यासाठी किती पुरावे द्यावे लागत आहेत. आता वाचा पवित्र श्रीमद भगवद्गीता. तुम्हाला आता एकदम एक एक भाग लक्षात येईल. हे बघा, श्रीमद भगवद्गीता हे जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. आणि आता आपण परत येऊया अध्याय 7व्यावर. हा अध्याय नंबर 7 आणि हा श्लोक नंबर 12. आता आपण सुरुवातीपासून वाचूया थोडेसे, कारण की हे खूपच अनमोल ज्ञान आहे. हे बघा, हा 7मो अध्याय आहे. इथे बघा, हे पार्थ, अनन्य प्रेमाने माझ्यात आसक्त तसेच अनन्य भावाने मला परायण होऊन योगामध्ये मग्न तू, ज्याप्रमाणे संपूर्ण विभूती तसेच बल ऐश्वर्य अशा गुणांनी युक्त सर्वात आत्मरूप मला संशयरहित जाणशील ते ऐक. आणि दुसऱ्या मंत्रात, पहिले ऐकले आता दुसरे, मी तुझ्यासाठी या विज्ञानसहित तत्वज्ञानाला संपूर्ण सांगेन. तत्वज्ञान नाहीये हे, या ज्ञानाला संपूर्ण म्हणेन. आणि जे जाणल्यावर संसारात अजून काहीही जाणण्यायोग्य शिल्लक राहत नाही. अरे कमालच केली. यात काय म्हटलं आहे? आता तिसऱ्यामध्ये काय म्हटलं, दुसरा आपण वाचला. हजारो मनुष्यांमधून कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, म्हणजे भगवान प्राप्तीसाठी हजारोंमधून कोणी एक प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करणाऱ्या योगींमध्येही कोणी एक मला शरण येऊन मला भजतो. आणि हा काय म्हणतोय, नाहीतर कोणी विष्णूला, कोणी ब्रह्माला, माहिती नाही कुठल्या इतर देवतांना पूजतो. तत्वतः अर्थात यथार्थ रूपात जाणतो, कोणी एकच मला जाणतो. चौथ्यामध्ये म्हटलंय की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार देखील अशा प्रकारे हे 8 प्रकारे विभागलेली माझी प्रकृती आहे. हे 8 प्रकारचे भेद असलेली तर अपरा अर्थात माझी अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, ज्यामुळे दुसरीला संपूर्ण जगत जिच्यामध्ये धारण केले जाते, माझ्या जीवरूपा परा अर्थात चेतन प्रकृती जाण. आता इथे बघा 2 प्रकृती सांगितल्या याने. एक प्रकृती तर ही आहे, हे सारे प्रकार जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे तर आहेत 8 प्रकारांनी युक्त. ही तर आहे अचेतन प्रकृती. ही तर अचेतन प्रकृती आणि यापेक्षा वेगळी ती दुर्गा आहे. हा दुर्गेकडे संकेत आहे. जसे पुण्यात्म्यांनो, जसे तुम्ही श्रीमद देवी भागवतमध्ये वाचलेत की प्रकृती दुर्गेला म्हणतात. एक तर अचेतन प्रकृती आहे आणि दुसरी जी आहे ती प्रकृती दुर्गेला म्हणत आहेत. हे बघा, हे 123 पानावर श्रीमद देवी भागवत पुन्हा दाखवतो तुम्हाला. हे आहे श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. तिथूनच संक्षिप्त देवी भागवत आणि 3रा स्कंध 123 पानावर जो तुम्हाला आधी दाखवला होता, त्यातच अजून थोडंसं हे बघूया. आता भगवान विष्णू म्हणत आहेत की तू शुद्ध स्वरूप आहेस. हा सर्व संसार तुझ्यामुळे उत्पन्न झाला आहे. दुर्गेला म्हणत आहेत, मी ब्रह्मा आणि शंकर तुझ्याच कृपेने अस्तित्वात आहोत. आमचा जन्म आणि मृत्यू होतो. आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. केवळ तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस आणि प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. प्रकृती दुर्गेला म्हणतात. आता येईल का मी हा प्रकृती शब्द गीतेमध्ये तुमच्या अजून दाखवतो थोडंसं. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्यासमोर ढीगभर पुरावे गोळा करून एकत्र करून दाखवले, तेव्हा हे मन
स्वीकार करेल, अज्ञान दूर करेल आणि ज्ञान ग्रहण करेल. आता तुम्हाला दाखवतो श्री शिवपुराणमध्ये जे हे दुर्गा या तिघांची माता आहे, या ब्रह्मा विष्णू महेशची, आणि हा सदा शिवरूपी काळ आहे. काळरूपी ब्रह्म हा आहे यांचा पिता. बघा, श्री शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, केवळ हिंदीमध्ये. आता याचे आम्ही तुम्हाला, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. यात ब्रह्माजी सांगत आहेत आपला पुत्र नारदाला. हे संक्षिप्त शिवपुराण पान 98 खालून आपला पुत्र नारदाचे हे बोलणे ऐकून लोकपितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे म्हणाले. हे 99 पानावर आहे आणि हा रुद्रसंहितेचा 6वा अध्याय आहे. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मण, देव शिरोमणी, तुम्ही सदा समस्त जगताच्या कल्याणाप्रती झटत असता. तुम्ही लोकांच्या हितार्थ ही एक खूप मोठी उत्तम गोष्ट विचारली आहे. हे सगळे सांगत असताना की सृष्टीची रचना कोणी केली आहे इथे येऊया. ज्या परब्रह्मविषयी ज्ञान आणि अज्ञानांनी पूर्ण युक्त्यांद्वारे अशा प्रकारे उपाय केले जातात, त्यामध्ये काही काळानंतर काही वेळाने दुसऱ्याची इच्छा व्यक्त केली, त्याच्या मनात एकातून अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला, तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीद्वारे स्वतःसाठी एका मूर्तीची कल्पना केली. आणि जो मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती कोण आहे? हे 100 पान वाचत आहोत आपण. 100व्या पानावर भगवान सदाशिव आहे. हा काळ आहे सदाशिव. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या त्या सदाशिवाने आपल्या विग्रहाने आपल्या शरीरातून स्वतःच एक स्वरूपभूता शक्तीची निर्मिती केली, जी स्वतःच्या श्रीअंगातून कधीही विलग होणार नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती प्रकृती देखील म्हणतात. त्या दुर्गेला गुणवती माया बुद्धितत्वाची जननी आणि विकाररहित म्हटलं गेलंय. त्या शक्तीला अंबिका म्हटलं गेलंय. तिलाच प्रकृती दुसऱ्यांदा परत म्हटलं गेलंय. प्रकृती सर्वेश्वरी आणि त्रिदेव जननी नित्या आणि मूल कारण देखील म्हणतात. सदाशिवाकडून प्रकट केलेल्या त्या प्रकृतीच्या 8 भुजा आहेत. तर प्रकृती दुर्गेला म्हणतात. हे अगदी स्पष्ट झालं. हे जे सदाशिव आहेत त्यांना परमपुरुष शिवशंभू आणि महेश्वर म्हणतात. 101 पानावर आपण जाऊया. रुद्रसंहिता आहे, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. त्याने आपल्या सर्व अंगभर भस्म फासलेले असते. त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी, हा काळरूपी ब्रह्म आहे, हा काळरूपी ब्रह्म हा काळ आहे. काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीच्या बरोबर शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले. आता मला काय सांगायचे तुम्हाला, हे प्रिय आणि प्रियतम रूप शक्ती आणि शिवा हे पतिपत्नीच्या रूपात तिथे काशीत राहत असत. देवर्षे एके दिवशी त्या आनंदवनात विहार करत असताना शिवा आणि शिवाच्या मनात असे आले की एखाद्या दुसऱ्या पुरुषाची सृष्टी देखील निर्माण केली पाहिजे, ज्याच्याकडे या सृष्टी संचालनाचे महान कार्य सोपवून आपण दोघे केवळ काशीमध्ये राहून इच्छेप्रमाणे फिरू शकू आणि निर्वाण धारण करू. असा विचार करून, निश्चय करून, शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वामभागाच्या 10व्या अंगावर अमृत चोळले. म्हणजे दुर्गेसोबत पतिपत्नी व्यवहार केला, ज्यामुळे तिथे एका पुत्राची उत्पत्ती झाली. तिथे एक पुरुष प्रकट झाला. त्याचे नाव काय ठेवले हे 102 पानावर आहे. ही रुद्रसंहिता. शिव म्हणाले, वत्सा, व्यापक असल्यामुळे तुझे विष्णू हे नाव प्रसिद्ध झाले. म्हणजे विष्णू आणि ब्रह्मा हे शिव याचे पुत्र आहेत. हा काळरूपी ब्रह्म दुर्गा याची पत्नी आहे. आणि मग हा इथे 6वा अध्याय संपला, हा रुद्रसंहितेचा. आणि 7व्यामध्ये भगवान ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे, तत्पश्चात कल्याणकारी त्या सांब सदाशिवने पूर्ववत प्रयत्न करून मला आपल्या उजव्या अंगातून प्रकट केले. ज्याप्रमाणे विष्णूला केले होते तसे मला केले, बेशुद्ध केले मला. पुण्यात्म्यांनो, हे स्पष्ट झाले की दुर्गेला प्रकृती म्हणतात. एक भक्त येतो ग्वाल्हेरवरून आणि मोठा वैद्य आहे. तो वैद्याचं काम देखील करतो आणि चांगला एजेड माणूस, समजदार, बुद्धिमान दिसत होता. 3 वर्षांपासून नाम घेऊन ठेवलंय आणि एवढे पुरावे दास देत असतो. परंतु अनेक वेळा असे होते की अनुपस्थिती देखील याचं एक कारण होतं की आपण संपूर्ण ज्ञान ग्रहण करत नाही. तर तो म्हणाला, एक दिवस 2 वर्ष नाम घेऊन ठेवलं होतं, त्यानंतर म्हणतो की तुम्ही चुकीचं सांगत आहात.
एक पत्र पाठवून म्हणतो की तुम्ही चुकीचं सांगत आहात. दुर्गेला प्रकृती नाही म्हणत, मी नाही मानत. मी म्हणालो की अरे नाही मानत तर मग इथे येत नको जाऊस. जर तुझा विश्वास नाही या दासावर तर मग इथे येण्याचा काय उपयोग. तेव्हा मग आम्ही त्याला मनाई केली इथे यायला. आणि मग त्याने परत दुसऱ्यांदा वाचलं सखोलपणे. कोणी त्याला सांगितलं तुम्ही चुकीचे म्हणत आहात, नीट वाचा, पुरावे दिलेत, लिहिलंयस. त्याने परत वाचले दुसऱ्यांदा. मग परत आला, आपली चूक स्वीकारली आणि म्हणाला की चूक झाली होती माझी आणि मी लक्ष देऊन ऐकलं नव्हतं, वाचलं नव्हतं. माझा तर पूर्वीचा विचारच डोक्यात होता आणि तोच पुढे येऊन अडवत होता. पुण्यात्म्यांनो, एवढे पुरावे देतो दास तरीही अज्ञान पुसलं जात नाही. कमालीची गोष्ट आहे. एवढे कुटून कुटून भरलंय आपल्यामध्ये, हे अज्ञान भरलंय, हजारो वर्षांपासून भरलंय. आता आपण वाचूया ही गीता. प्रकृती दुर्गेला म्हणतात आणि 14व्या अध्यायात गीतेच्या 3, 4, 5 श्लोकात हा स्पष्ट म्हणतोय गीता ज्ञानदाता की ही प्रकृती म्हणजेच दुर्गा तर माझी पत्नी आहे, सर्व जीवांची माता आहे आणि मी सर्वांचा पिता आहे. हिच्या उदरात मी बीज प्रस्थापित करतो, हिच्या गर्भात, तेव्हा सर्व जीवांची उत्पत्ती होते. आणि याच प्रकृतीतून जन्माला आलेले 3ही गुण, रजगुण, ब्रह्मा, सद्गुण, विष्णू, तमगुण, शिवजी, हे सर्व जीवांना कर्मांच्या आधारे इथे बंधनात बांधून ठेवतात. आणि परमात्मा म्हणतात हा खोटे बोलतोय, हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांना दोषी ठरवत आहे. नाही, काय सांगतात? ब्रह्मा विष्णू म्हणतात ब्रह्मा, विष्णु, महेश्वर, माया और धर्मराया कहिए, इन 500 में परमपंच बनाया, वाणी हमरी लहिए. परमात्मा म्हणतात ब्रह्मा, विष्णू, महेश, माया आणि धर्मराया म्हणतात. धर्मराज म्हणतात या काळाला, धर्मराया सुद्धा म्हणतात. आणि या 5ांनीही, या 5 जणांनी मिळून हा प्रपंच करून ठेवलाय. वाणी आमची घ्या, फक्त ब्रह्मा, विष्णू, महेश दोषी नाहीयेत. आता आपण येऊया आपल्या त्याच कॉन्सेप्टच्या त्याच पॉइंटवर की हे बघा, हा काय म्हणत आहे की हे असं ज्ञान ऐकवतो अर्जुन, हे ऐकल्यानंतर मग काहीच जाणणं शिल्लक उरणार नाही. आणि हे भक्त माझी भक्ती अवश्य करतात. हजारांमध्ये एखादा कोणीतरी माझी भक्ती करतो, पण त्यांच्यापैकी कोणी एखादाच मला ओळखू शकत आहे. मी कोण आहे मला हे ओळखू शकत नाहीयेत. आणि मग बघा श्रीमद भगवद्गीता. हे बघा, आता आपण परत येऊया याच्या 7व्या स्कंधात. आणि याच्यात स्पष्ट लिहिलंय, गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 4-5 मध्ये एकत्रित केलेत की माझ्या 2 प्रकारच्या प्रकृती आहेत. एक तर जड प्रकृती, ही जड प्रकृती, आणि याहून दुसरी जी आहे ती म्हणजे जीवरूपा, म्हणजे ही प्रकृती दुर्गा आहे माझी. आणि 14व्या अध्यायाच्या, पुण्यात्म्यांनो थोड्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत, कारण की परत परत मिळत नाही असा वेळ, जी आज कृपा केली आहे भगवानांनी. हा 3, 4, 5 मध्ये हे बघा, अध्याय नंबर 14 श्रीमद भगवद्गीता. आणि इथे बघा 3रा श्लोक. हे अर्जुना, माझी महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती सर्व भूतांची म्हणजे प्राण्यांची योनी आहे, अर्थात गर्भाधान स्थान आहे, आणि मी सर्वांचा पिता आहे. मी त्या योनीमध्ये गर्भ प्रस्थापित करतो, गर्भम दधामी. त्याच्या संयोगाने यांनी काहीतरी स्वतःचेच रचले. सर्व भूतांची उत्पत्ती म्हणजे प्राण्यांची उत्पत्ती होत असते. 4 मध्ये काय म्हटलंय? हे अर्जुना, नाना प्रकारच्या शरीरांमध्ये, योनीमध्ये, अर्थात जे काही मूर्ती अर्थात शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, प्रकृती तर त्या सर्वांची माता आहे, गर्भधारण करणारी माता, आणि मी बीज प्रस्थापित करणारा पिता आहे. 5व्या मध्ये काय म्हटलंय? हे अर्जुन, सत्गुण, रजगुण आणि तमगुण हे प्रकृतीमधून उत्पन्न, दुर्गेतून उत्पन्न प्रकृती संभवा. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, दुर्गेपासून उत्पन्न 3ही गुण अविनाशी जीवात्म्यांना शरीरामध्ये बांधून ठेवतात. हे म्हणत आहेत की हे रोखत आहेत तिघे, ब्रह्मा, विष्णू, महेश कर्मानुसार. आणि परमात्मा म्हणतात नाही, या 5ही जणांनी मिळून प्रपंच मांडून ठेवलाय, माझे सांगणे ऐका, यांचे म्हणणे ऐकू नका. आता परमात्मा म्हणत आहेत की या 5 जणांनी मिळून ब्रह्मा, विष्णू, महेश, माया, दुर्गा आणि हा काळ
म्हणतात की या 5 जणांनी मिळून हा प्रपंच मांडून ठेवलाय. ही वाणी आहे माझी. आमच्या या ज्ञानाला सखोलपणाने जाणा. आपण परत येऊया आता 7व्या अध्यायाकडे. आता हा काय म्हणत आहे बघा. आपण अध्याय नंबर 7 वाचत आहोत. आता आपण पुन्हा अध्याय नंबर 7 वर येऊया. अध्याय नंबर 7चे आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. हा 10वा. हे अर्जुन, 7व्यातला 10वा श्लोक. सर्व भूतांमधील सनातन बीज मला जाण. मी बुद्धिमानांची बुद्धी आहा आणि तेजस्वींचे तेज आहे. आणि इथे बघा 11व्यामध्ये, हे भारत श्रेष्ठ, मी बलवानांचे बल आणि सामर्थ्य आहे. आहा. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी हिंट द्यावी लागेल मला इथे. आता हे कसे आहे. म्हणतात की बुद्धिमानांची बुद्धी माझ्या हातात आहे, सर्व जीवांचा रिमोट माझ्याकडे आहे आणि बलवानांची शक्ती माझ्या हातात आहे. जसे ज्यावेळी सीतेचे अपहरण केले रावणाने, नालायकाने, तेव्हा भगवान राम शोक करत होते, रडत होते, डोके आपटत होते. वरून शिव आणि पार्वती बघत होते. भगवान शंकरांनी आपले मोठे भाऊ विष्णूंना प्रणाम केला. पार्वती विचारू लागली की तुम्ही कोणाला प्रणाम करत आहात. ते म्हणाले की हे भगवान विष्णू आहेत. की कोण? हे समोर. का रडते ही व्यक्ती? भगवान असू शकतो जो रडत आहे? मी याची परीक्षा घेणार आहे. भगवान शिव म्हणाले की परीक्षा घेऊ नकोस. परंतु मागून हळूच ती निघून गेली सीतेचे रूप घेऊन. तर तिथे श्री रामचंद्रांनी त्या सीतेच्या रूपात उभ्या असलेल्या पार्वतीला ओळखले. हे दक्षपुत्री माया भगवान शंकरांना कुठे सोडून आली? तेव्हा ती खजील झाली, म्हणाली की तुम्ही खरंच भगवान आहात. भगवान शिव तुम्हाला म्हणूनच प्रणाम करत होते. आता पुण्यात्म्यांनो, श्री रामचंद्रांना स्वतःच्या पत्नीचा तर पत्ता नव्हता की कोण कुठे घेऊन गेले. असे शोधत फिरत होते जणू गाय शोधतायत कोणाची. कोणी इकडे गेला, कोणी तिकडे गेला, कोणी तिकडे गेला. आणि हिला ओळखले. वा वा. पार्वतीला ओळखले. बुद्धी ऑन केली काळाने. म्हणतो की बुद्धिमानांची बुद्धी माझ्या हातात आहे, वाटेल तेव्हा ऑन करेन किंवा ऑफ करेन. मग ऑफ केली. परत तसेच आता जसे अर्जुनाला युद्धाच्या वेळी बळ दिले त्या काळाने 1 मारला तर 20 मरत होते. आणि तोच अर्जुन, तेच गांडीव धनुष्य त्याच्या हातात होते. आणि जेव्हा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता, संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला होता, आपापसात लढून मेले होते आणि शिल्लक राहिल्या होत्या ज्या त्यांच्या पत्नी त्यांना घेऊन येत होता. रस्त्यात भिल्लांनी पकडले. ते धनुष्य उचलता आले नाही त्याला, चालवायची तर गोष्टच लांब. आणि घेरून लाथा घातल्या, शोधून घेऊन गेले सर्व महिलांना आणि दागिने देखील लुटले. तेव्हा रडत होता उभ्या उभ्या तो अर्जुन की हा कृष्ण तर मोठा कपटी होता, याने खूपच धोका केला आमच्यासोबत. जेव्हा माझ्याकडून अनर्थ करवायचा होता, विनाशच करवायचा होता, तेव्हा मला ताकद दिली. आणि आता तेच धनुष्य, तोच अर्जुन आहे. आज मी इथे उभ्या उभ्या मार खात आहे, माझ्याकडून धनुष्य चालत देखील नाहीये, मी थरथरत आहे. आता परमात्मा म्हणतात की तुम्हाला याबद्दल माहिती नाहीये, ही कुठून वीज कोसळली आहे. तू श्रीकृष्णाला दूषण लावत आहेस. ही श्रीकृष्णाची भूमिका नाही, हे तर त्या काळाच्या हातात रिमोट आहे. म्हणतो बलवानांचे बल मीच आहे, वाटेल तेव्हा देतो, जेव्हा वाटेल तेव्हा परत घेतलं, हिसकावलं आणि तो मार खात उभे आहे. याने उत्मात केलाय इथे. परमात्मा म्हणत आहेत. आता परमात्म्यांच्या त्या प्रकाशात दिसत आहे आपण काय वाचत होतो, हा काय म्हणत होता, काय करत आहे, हे करत कोण आहे आणि आपण दोषी कोणाला मानत होतो. आता बघा 7व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव पुंडलिक अशोक तिपायले. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट पडेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र इथून आलोय. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 27 मार्च 2020 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी 2002 पासून तर 2019 पर्यंत वारकरी संप्रदायामध्ये, त्यानंतर नाथ संप्रदायामध्ये,
त्यानंतर आमच्या घरी महादेवाचं मंदिर आहे त्याची सेवा करणं इत्यादी, म्हणजे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये मी सेवा करत होतो. पण त्यात जास्त वेळ माझा वारकरी संप्रदायात गेला. तो जसा की 2002 पासून मी ज्ञानेश मिशन संस्था आळंदी व ज्ञानेश्वर सेवा मंडळ मुंबई डोंबिवली ह्या संस्थेमध्ये मी सेवा करत होतो. तर 2002 ते 2019पर्यंत मी स्टार्ट त्र्यंबकेश्वर ते एंड माझा रामेश्वरपर्यंत झाला. भारताच्या जम्मू काश्मीरपासून तर रामेश्वरपर्यंत हे 2दा पूर्ण भारत भ्रमण झालं. आणि प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जाऊन वारकरी संप्रदायाचं मी भागवत कथेचा कार्याचं जे नियोजन असतं ते नियोजन करायचो. आणि माझ्याबरोबर 23 जिल्ह्यातले सहकारी संबंधित लोक समाज माझ्याबरोबर होता. आणि 7 दिवसाची भागवत कथा करणं, तिथे त्यांची सेवा करणं, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन दानधर्म करणं, भंडारा करणं, हे सगळं 2002 ते 2019पर्यंत चालू होतं. आणि त्याच कालावधीमध्ये समजा मिरवणुकीचा शेवटच्या दिवशी काल्याच्या दिवशी मिरवणुकीचा कार्यक्रम करणं, मिरवणुकीच्या तिथल्या प्रॉपर मान्यवरांना आमंत्रित करणं किंवा त्यांना त्या गोष्टीत इन्व्हॉल्व करणं, सहभागी करणं आणि ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं. श्रीमद भागवद्गीतेवरती जे महाराज कीर्तनासाठी आणलेले असायचे त्यांची सेवा करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझे 2002 ते 2019पर्यंत माझा कालावधी गेला. त्याच कालावधीमध्ये मी नाथ संप्रदायामध्ये जसे की नवनाथाचे जिथे जिथे समाधी आहेत तिथे तिथे जाऊन मी पारायण करणे, 7 दिवसाचे पारायण व आज दुपारी ते उद्या दुपारी 12पर्यंत म्हणजे दिवसातून एक वेळेसच जेवण करणे व कंटिन्यू 7 दिवस उपवास व्रत ठेवून आणि पारायण करणे, असं लगातार माझे 5 वर्ष चालू होते. आणि नाथांची भक्ती चालू होती व घरी महादेवाचं मंदिर सकाळ संध्याकाळ पूजा आरती करणं, त्याच्यानंतर तीर्थयात्रेला जाणं, उपवास, परिक्रमा करणं, जसे काही चित्रकूट पर्वताला कामतगिरीला परिक्रमा करणं, त्र्यंबकेश्वरला परिक्रमा करणं, पंढरपूरला जाणं, आळंदीला जाणं आणि सर्व काही तीर्थयात्रा जे काही आपल्याला हिंदू धर्मग्रंथानुसार किंवा जे लोक प्रचलित जी तीर्थस्थळ आहे तिथं जाऊन सेवा करणं हा माझा नित्यनेम चालू होता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात. सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाची भक्ती साधना करत होतात, त्याचनंतर आपण नागपंथामध्ये सुद्धा सेवा केलेली आहे. तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जे प्रचलित भक्ती साधना आहे ती आपण करतच होतात, तर मग परवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण का आलात आणि त्यांच्या ज्ञानाकडे आपण कसे आकर्षित झालात? सर, मी 2002 ते 2019पर्यंत जो माझा कालखंड वारकरी संप्रदायात गेला त्यामध्ये सेवा तर करत होतो, परंतु मनाची कुठंतरी स्थिरता ही होत नव्हती किंवा समाधान नव्हतं. आणि भक्ती चालू होती परंतु यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते कुठं भेटेल याचा शोध तर चालूच होता. आणि ज्यावेळेस हे चालू असताना 2017मध्ये एक वेळेस संध्याकाळी शेतीचा व्यवसाय असल्यामुळे संध्याकाळी शेतातून आल्यानंतर सहज सत्संग लागला साधना चॅनलवरती आणि तो सत्संग मी ऐकत होतो. आणि ऐकत असताना आणि इथून पाठीमागचा जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये समजा जे 2002 ते 2017पर्यंत जो कालावधी गेला त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जी काही शिकवण दिली आणि आज हे तर काहीतरी वेगळंच सांगताय का ब्रह्म विष्णुमयाचे आईवडील आहे, त्यांचा मृत्यू होतो आणि भक्ती पूर्ण नाही, यांचा पण हे नाशिवंत आहे. मग हे कसं? तर हे ज्यावेळेस ऐकत होतं त्यावेळेस थोडासा एक द्वेष तयार झाला. परंतु दुसऱ्याच मिनिटाला गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी ग्रंथाचे पुरावे समोर दाखवले. गीता, श्रीमद भागवद्गीता, देवी पुराण, त्यानंतर मार्कंडे पुराण, त्यानंतर देवी भागवत, ह्या काही जे धर्मग्रंथ आहे आपले, सूक्ष्मवेद, त्यानंतर 4 वेद जसे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, ह्या सगळ्यामध्ये प्रूफ करून दिलेल्या गोष्टी ज्यावेळेस समोर आणल्या त्यावेळेस डोळ्यावरचा पडदा वाजूल झाला आणि एकच लक्षात आलं की आपण आत्तापर्यंत जे केलेलं होतं ते पूर्ण हे अर्धवट होतं, परंतु चुकीचं नव्हतं. पहिली पायरी होती आणि पुढल्या स्टेपला जाण्यासाठी जिथं थांबलेलो होतो तो मार्ग त्या दिवशी माझा खुला झालेला होता. त्या दिवसापासून 2017 ते 2020पर्यंत मी सत्संग ऐकत होतो आणि त्याच कालावधीमध्ये माझ्याकडे राधास्वामीचे जुडलेले एक शेंदेवामधील 25 वर्कर कामासाठी आलेले होते.
तर ते लोक राधास्वामीला जुडलेले होते, त्यांच्याशी त्यांची चर्चा करायची ज्ञानाची, आणि मी संत रामपालजी महाराजांची गुरुजींची ज्ञान चर्चा करायचो. आणि ती करत असताना जे काही धर्मग्रंथाला अनुसरून जी भक्ती सांगितली, त्यांनी प्रूफ करून दिले, ह्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना समोर पटवून दिल्या त्यावेळेस ते कुठंतरी थांबत होते. आणि हे चालू असताना असे 3 वर्ष गेले. आणि मी ही चर्चा करत असताना ते कुठंतरी त्यांच्या वारकरी संप्रदाय राधास्वामीशी ज्या जुडलेल्या गोष्टी ते शेअर करायचे, आणि मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञान आहे ते त्यांच्याशी शेअर करायचो. परंतु त्या कालावधीमध्ये माझे जे गुरु होते ते सरलाबेट, वैजापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील तिथले नारायणगीर महाराज, तर त्यांच्याकडनं मी 2007मध्ये गुरुदीक्षा घेतली होती. परंतु तिथेही त्यांनी मला जी गुरुदीक्षा दिलेली होती तर त्यांना काय लक्षात आलं किंवा काय त्यांनाच आणि परमात्म्याला माहिती, तर त्यांनी मला गुरुदीक्षा देताना माझ्याबरोबरच्यांना सरळ उघडा मंत्र होता रामकृष्ण हरी, परंतु मला त्यांनी हा मंत्र न देता मला स्पष्ट माझ्या हातातली माळ माझ्या हातून घेतली, आणि नारळ दक्षिणा जी दिल्या जायची त्यावेळेस ती त्यांनी ठेवून घेतली, आणि जी माळ होती तुळशीची माळ तर ती परत माझ्या हातात दिली, आणि मला सांगितलं की कशाला दान देता. हा शब्द मी 2007 ते 2019पर्यंत गुरुच्या मुखातून माझ्यासाठी निघालेला आहे. परंतु हा तर गुरुमंत्र भक्तीसाठी योग्य नाही, परंतु गुरुनी माझ्यासाठी हा शब्द काढला आहे, त्याचाच मी जप करत राहिलो. आणि कशाला दान देता हा जप करत असताना त्यातून निष्पन्न तर काहीच नाही, परंतु का दिला असेल असा शब्द, याचा विचार करायचो मी. आणि ज्यावेळेस 2017मध्ये संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ज्यावेळेस मला पूर्ण आत्मसात झालं, समजलं, आणि राधास्वामीशी जुडलेले जे काही भाविक भक्त माझ्याकडे होते कामासाठी आलेले, आणि त्यांचं ज्ञान काळाचे 5 नामापर्यंत जे भक्ती करत होते, तर त्यांतला आणि यातला फरक ज्यावेळेस लक्षात आला तर त्यांच्याशी चर्चा करत असताना ते पण ह्या गोष्टीशी ॲग्री झाले की नाही, ज्ञान तर हेच पूर्ण आहे, परंतु गुरु तुम्हाला पूर्ण गुरु नाही. तर त्यासाठी माझी तडफड चालू होती. परंतु मी कधीही इंटरव्ह्यू म्हणजे जो सत्संग झाल्यानंतर इंटरव्ह्यू जो चालतो किंवा माहिती दिली जाते ती कधीही मला ऐकायला भेटली नाही. कारण तिथपर्यंत माझा कालावधी ज्यावेळेस मी सत्संग ऐकायचो आणि कधी काही निमित्ताने मी उठून जायचो, काही निमित्ताने टी व्ही बंद व्हायची, काही निमित्ताने, परंतु सत्संग झाला की इंटरव्ह्यू लागला की बंद. आणि याच्यात मला हे लक्षात नाही आलं का नामदीक्षा कुठं भेटायची, कशी भेटेल, कुठं काय. परंतु याच्यामध्ये 3 वर्ष गेल्यानंतर ज्ञान मात्र परमात्म्याच्या म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानं, दयेनं संपूर्ण डोळ्यासमोर आलं. आणि ज्यावेळेस 2020 मार्च 2020च्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्याकडची जी मंडळी होती ती सर्व गावी गेली, सर्व शेतीचे काम आवरल्यानंतर, आणि त्यांना तेथील भगतजींनी एक बरोबर चला ह्या उद्देशाने त्यांना एक मुंडका आश्रम, दिल्लीमधील एक मुंडका आश्रम आहे संत रामपालजी महाराजांचे, त्या आश्रममध्ये ते घेऊन गेल्यानंतर तिथे ज्यावेळेस त्यांनी बघितलं की वस्तुस्थिती जे माझे म्हणजे मालक आहे शेतीवरचे, तर त्यांची ज्ञानचर्चा जी चालते ती ह्या महात्म्याच्याबद्दल चालते किंवा ह्या ज्ञानाबद्दल चालते, ह्या धर्मग्रंथाचा विषय इथं आहे पूर्ण, परंतु त्यांना त्या गोष्टी अवगत नाही. तर त्यांनी त्याच दिवशी नामदीक्षा घेतली आणि त्यांनी मला तिथनं फोन केला की तुमची जी ज्ञानचर्चा चालते आपली, तर त्याचं मंत्र दीक्षा ही इथे मुंडका आश्रम दिल्ली येथे चालू आहे आणि इथं तुम्हाला भेटेल. तर ते तिथून आल्यानंतर आणि लॉकडाऊन सुरू झाले कोरोना काळामध्ये, आणि 27 मार्च 2020 तो दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रथम दिवस, आणि तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. आणि रात्री 9:30 ते 11:15 वाजेपर्यंत माझी ऑनलाईन नामदीक्षा झाली. आणि तिथे माझी नामदीक्षा झाल्यानंतर आणि मला माहीत होतं का कोरोना काळामध्ये, कारण बाहेरचे न्यूजवरती मी ऐकत होतो, आउट ऑफ कंट्रीच्या जेवढ्या काही न्यूज येत होत्या, खूप काही मृत्यूच्या घटना एवढ्या होत्या की ज्याची गिनती होत नव्हती. आणि अशा कालावधीमध्ये खरं ज्ञान आणि खरी भक्ती हेच वाचू शकतील आपल्याला. हे ज्यावेळेस त्या 3 वर्षाच्या कालावधीमधल्या सत्संगामार्फत ज्यावेळेस मला सगळं ज्ञान झालं, त्या दिवशी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिलकुल म्हणजे एकदम तो शब्दच मी वर्णन करू शकत नाही, इतकी तकलीफ मला त्या दिवशी झाली. आणि संध्याकाळी मला ज्यावेळेस नामदीक्षा झाली त्यावेळेस कुठंतरी समाधान झालं. सर, तो कालावधी म्हणजे एक घरातून बाहेर पडणं म्हणजे भीती, मरण, अशा अवस्थेमध्ये संत रामपालजी महाराजांनी जी सुविधा उपलब्ध करून दिली समाजासाठी ती खूप खूप अनमोल होती, जिचं मोल होऊ शकत नाही. कारण बाहेर पडणे तर मृत्यू,
आणि मध्ये राहील तरी त्याचं शाश्वती नव्हती. अशा कालावधीमध्ये गुरुजींनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी जे काही मिशनमार्फत जे काही नियोजन लावलं ऑनलाईन नामदीक्षेचं, तर ते माझ्यासारख्या एक छोट्याशा आत्म्यासाठी ते अनमोल ठरलं ते नियोजन. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे अभियान चालवलं आहे करोना काळामध्ये, ते अतिशय कौतुकास्पद होतं आणि अशाद्वारे आपल्याला ऑनलाईन नामदीक्षा भेटली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात आलेत. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, जे काही गुरुमंत्र आपल्याला मिळाले, त्या गुरुमंत्राच्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, नामदीक्षा घेतल्यानंतर पहिला तर लाभ मला हा झाला का माझ्या आयुष्यातील की मी ज्या धडपडीत 2002 पासून जी माझी धडपड चालू होती की मोक्ष मार्ग मला भेटावा आणि मोक्ष मार्ग भेटून मी ह्या 84 लाख योनीतून बाहेर पडून आणि आत्म्याचं कल्याण करून घ्यावा, पहिला मला लाभ तो झाला की मला पूर्ण मोक्षाचा मार्ग मिळाला. आणि तोही गीता, 4 वेद, सगळे जे आपले धर्मग्रंथ आहे त्यानुसार भक्ती भेटली आणि तो प्रथम लाभ झाला. आणि त्यापेक्षा वेगळा आज ह्या पृथ्वीतलावरती माणसाच्या जन्माला आल्यानंतर त्यापेक्षा वेगळा कुठलाही लाभ नाही. परंतु इथं भक्ती करीत असताना ज्या काही ह्या 5 तत्वाच्या शरीरावरती जे आघात किंवा ज्या काही या काल भगवंताच्या लोकामध्ये असताना दुःख, तकलीफ, पीडा किंवा आर्थिकदृष्ट्या अडीअडचणी ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो, तर त्यामध्ये प्रथम म्हणजे मला मोक्ष मार्ग भेटला. दुसरी गोष्ट म्हणजे मी शेती कामामध्ये असल्यामुळे माझे 5 मणके म्हणजे वरचे 2 आणि कमरेचे 3 असे 5 मणक्याचे माझे औरंगाबाद येथील द पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अन्सारी यांच्यामार्फत ऑपरेशन करायचे ठरले होते. परंतु ज्या वेळेस मी नामदीक्षा घेतली आणि तिथून पुढे ज्या वेळेस मी इंटरव्ह्यू ऐकायला सुरुवात झाली आणि हे लाभ आणि ही भक्ती ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा समजल्या, त्यानंतर ऑपरेशन थांबवलं आणि त्याची मला 1 महिन्यामध्ये असा रिझल्ट आला की सर, मी तो गोष्ट आजही विसरू शकत नाही की मी कोणत्या तकलिफीमध्ये होतो आणि त्यातून परमात्म्याने म्हणजे संत रामपालजी महाराजांनी मला बाहेर काढले. तिसरा लाभ म्हणजे मला मूळव्याची तकलीफ होती. इतके म्हणजे रक्त ब्लडिंग व्हायचं माझं की एक बाथरूम टॉयलेटवरनं जाऊन आल्यानंतर अर्धा तास आराम केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मला हे काही पब्लिक म्हणजे समाजाकडनं माहीत झालं होतं की औरंगाबादला अशा बजाज कमलमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर असा आजार ठीक होतो, परंतु काही कालासाठी. तर परमात्म्याच्या त्या नामदीक्षेने आणि मी एक संत रामपालजी महाराजांना एक अरदास लावली आणि त्यांनी आशीर्वाद दिला की बाळा, परमात्मा दया करतील, आणि त्यातूनही माझा मूळव्याची तकलीफ सॉल्व झाली. त्यानंतर तिसरा लाभ म्हणजे माझा लहाना भाऊ, त्याला कोरोना काळामध्ये त्याचाही मृत्यू झालेला होता, परंतु परमात्म्याच्या दयेने आणि त्याच्याशी ज्ञानचर्चा माझी चालू होती आणि त्या कालावधीमध्ये तो म्हणे माझे लग्न झाले आहे, तरी त्याला एक मुलगी होती आणि ती ज्यावेळेस बोलती होईल त्यावेळेस मी नामदीक्षा घेईल, ही फक्त एवढी चर्चा होती झालेली. आणि ह्या कालावधीमध्ये तो कोरोनामध्ये पॉझिटिव्ह झाला आणि मी पण कोरोना पॉझिटिव्ह झालेलो होतो. परमात्म्याने मला त्याही वेळेस तिसरी वेळ म्हणजे कोरोनामध्ये रात्री माझा 16चा स्कोअर होता आणि अशा वेळेस त्या स्कोअरच्या काळामध्ये सुद्धा परमात्म्याने रात्री 2 वाजता ज्यावेळेस माझा श्वास थांबला आणि परमात्म्याने येऊन आणि मला आशीर्वाद देऊन आणि त्यातूनही मला बाहेर काढलं. रक्ताची उलटी झाली, श्वास मोकळा झाला आणि मी त्यातून बाहेर पडलो. घरी आल्यानंतर भाऊ कोरोनाने पॉझिटिव्ह होता, तो पण हॉस्पिटलला होता, त्याचं पण हीच परिस्थिती झाली आणि तो गेला संध्याकाळी 8:30 वाजता कंप्लीट झाला की हा गेला आणि याला डिस्चार्ज करावं लागेल. तर मी परमात्म्याला अरदास लावली, परमात्मा नाही, यांनी पण तुमची ज्ञानचर्चा झालेली, तुमच्या ज्ञानाची याच्याशी चर्चा झालेली आहे आणि हा भक्ती करणारे हा याचा विषय झालेला होता. परंतु आज ह्या कालावधीमध्ये अशा वेळेत हा असा अचानक अपघात म्हणजे याच्यावरती ही वेळ ओढून आलेली आहे. परमात्मा तुम्हीच बघा. तर त्याला त्या अवस्थेत गेलेल्या अवस्थेत परमात्म्याचे ऑनलाईन नामदीक्षा चालू होतीच, तर ते कानमंत्र दिल्यानंतर परमात्म्याने तोही आत्मा परत आणला आणि आणल्यानंतर परमात्म्याचं आणि म्हणजे संत रामपालजी महाराजांचं म्हणजे कबीर साहेबांचं आज अवतार आहे. तर त्यांचं आणि काल भगवंताचं जे संविधान किंवा जे नियम झालेले आहेत दोघांचे, तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं
सूक्ष्म वेदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की जो माझी भक्ती करेल तो माझा आणि जो तुमची भक्ती करेल तो तुमचा. तर असं असताना जर समजा तुम्ही तो माझ्या भक्तीत असताना तुम्ही त्याला जीवनदान देताय, तर परमात्म्याने त्यावेळेस त्याच्या संविधानाची जाणीव म्हणजे जे आहे त्या वस्तुस्थितीला धरून आणि त्या आत्म्याला त्यांनी परत आणलं. कारण तो ज्ञानचर्चा झालेली होती, त्याची तयारी होती. त्या अनुषंगाने परमात्म्याने त्याला परत आणलं. हा तिसरा लाभ. आणि चौथा लाभ म्हणजे आमच्या भगनमती म्हणजे आमच्या पत्नी, त्यांनाही गर्भपिशवीचा कॅन्सर होता. तर ते 3-4 वेळेस ऑपरेशन करूनही ते ठीक होत नव्हतं. ज्यावेळेस रामपालजी महाराजांची संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्यानंतर तिचाही तिथून पुढे तो प्रॉब्लेम कायमस्वरूपीचा सॉल्व्ह झाला. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही अनुभव आपल्याला अनुभवायला आलेत का? सर, या व्यतिरिक्त अनुभव म्हणजे जशी 2020 पासून नामदीक्षा घेतली तो दिवस आणि आज मितीपर्यंत असा एकही दिवस गेला नाही माझ्या आयुष्यात की परमात्म्यानी आणि परमात्मा पाठीशी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मला आर्थिक अडचण आली, म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून खूप काही परिस्थिती शेतीमध्ये उत्पन्नाची बाजू घटलेली असताना परमात्म्याने ह्या दासाच्या अकाउंटला परमात्म्याच्या दयेने 3 वेळेस अकाउंटवरती परमात्म्याने रक्कम जमा केली आणि माझ्या ज्या अडचणी होत्या समोरच्या त्या सॉल्व केल्या. त्यानंतर भावाला म्हणजे ज्याला हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात परमात्म्याने जीवनदान दिलं, त्याला घरी आल्यानंतर त्याची भक्ती चालू होती आणि 21व्या दिवशी परत सर्पदंश झाला. आणि त्या सर्पदंशमध्ये बी परमात्मा त्यांनी त्याला बाहेर काढलं. आणि बाहेर असं काढलं की ज्यावेळेस तो शेतात होता आणि सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला, मी घरी होतो. आणि ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला आणि फोन करून बंद झाला आणि तो बेशुद्ध होऊन फेस तोंडाला आला होता आणि तो पडला. परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराज, मी शेतात 15 मिनटात जाईपर्यंत परमात्मा त्याच्यापर्यंत पोहोचले. त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होती की परमात्मा आपल्या पल म्हणजे एका सेकंदाला आपल्याबरोबर असतात. तर दुसऱ्याच सेकंदाला परमात्मा त्या शेतामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी 15 मिनटं त्या आमच्या बंधूबरोबर वार्तालाप केला. त्यांनी ते विष उतरवलं आणि विष उतरवल्यानंतर त्याला त्यातून सावरलं आणि बाळा, अजून यानंतर 3 वेळेस तुझ्यावरती काल भगवंताचा अटॅक होणार आहे, कारण तुझीवाली जी भक्ती घेण्याची वेळ होती ती वेळ ह्या परमात्म्याच्या दयेने ती काही गोष्टी त्यांनी केलेली होती आणि त्यांच्या कोट्यातून केलेल्या असल्यामुळे तू सावध राहा, कारण तुझ्यावरती 3 वेळेस अजून अटॅक करणार आहे. आणि तसा अटॅक भक्तीत नियमित राहून करशील तर तू परमात्मा तुझ्या पाठीशी राहतील, घाबरू नको म्हणे. आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांना अजून सांगितल्या की ज्या त्याच्या आयुष्यासाठी किंवा आपल्या भगत म्हणजे ज्यांनी नामदीक्षा घेतली त्यांच्यासाठी बी, आणि जे काही आत्मे आहे आज जे नामदीक्षा घेतलेली नाही किंवा धर्मग्रंथाच्या अनुसरून भक्ती करत नाही त्यांच्यासाठी पण परमात्म्याने जसं ज्ञान सत्संगामध्ये सांगतात त्याच पद्धतीचं 15 मिनटं त्याच्याशी वार्तालाप केला आणि ते सांगितलं. तरीही 3 वेळेस काल भगवंतांनी त्यावरती अटॅक केला. त्यानंतर म्हणजे दुसरी वेळ तर सर्पदंश, तिसरी वेळ म्हणजे आमच्या तिथे पाटाला पाणी होते. आणि त्याच्यामध्ये जसं गीतेमध्ये सांगितलं आहे की श्रीकृष्ण भगवंतामध्ये त्यांनी भूतासारखा प्रवेश करून आणि गीता पण सांगितली आणि युद्ध पण घडून आणलं. त्याच व्रत त्याच स्टेपसारखं त्याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्याला अर्धा तास, माणूस 1-2 मिनटंही पाण्यात टिकू शकत नाही, त्याला अर्धा तास गळ्या एवढ्या पाण्यामध्ये दाबून धरलं होतं. परंतु परमात्म्याने त्याला त्यातूनही बाहेर काढलं आणि त्याला वाचवलं. त्यानंतर एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तिथंही त्याला बाहेर पडलं, फेकलं आणि परमात्म्याने तिथंही वाचवलं. म्हणजे ज्या वेळेस त्याच्यावरती आघात आला, परंतु मर्यादेत राहून जोपर्यंत आपण भक्ती करत नाही, शास्त्रानुकूल साधना जशी चालवत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती केल्यामुळे आणि मर्यादेत राहून आपण भक्ती साधना केल्यामुळे आपल्याला जो येणारा आघात आहे, संकट आहे, ते संकट दूर होतं आणि परमेश्वर तुमच्या बरोबर पावली पावली असतो. तर अशा भावनेतनं आपण आपल्या ह्या अनुभवातून जे आज श्रोतावर्ग आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्याचप्रमाणे जे आपले मित्रमंडळी आहेत, नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश म्हणजे माझी पात्रता नाही, परमात्मा आहे सत्संगातून ज्ञानचर्चा करण्यासाठी. परंतु मी एक विनंती करेल समाजासाठी, माझ्या गुरुबंधू म्हणजे हे सगळे परमात्म्याचेच लेकरं आहे, अंश आत्मे आहेत, परंतु आज भरकटलेले आहेत. तर यांच्यासाठी मी एकच विनंती करून, कळकळीची विनंती करून सांगेल की आज ती वेळ आलेली आहे.
84 लाख योनीतून हा माणसाचा अनमोल असा जन्म मिळाला आहे आणि याची जर आज संधी जर सोडली तर परत जन्म ह्या माणसाचा जन्म भेटेल याची शाश्वती नाही आणि भेटला तरी गुरु भेटतील आणि भक्तिपूर्ण भेटेल याची गॅरंटी नाही. त्यासाठी मी एकच सांगेल की जसे 4 युगामध्ये परमात्मा येतात आणि गुरुदीक्षा देतात आणि भक्ती करून घेतात आणि त्याला सतलोक म्हणजे पूर्ण मोक्ष देतात, तर ती वेळ आज आलेली आहे. तरी संगतनी सर्व समाजानी भाऊ बंधू जे काही आहे हे आपण सगळे सतलोकमधून आलेलो आहोत आणि तिथल्या काही गोष्टी आपल्याकडनं चूक झाल्यामुळे आपण इथं अडकलो आणि आज जर ह्या गोष्टीचं ज्ञान गीता सांगते, भागवत सांगते, त्यानंतर 4 वेद सांगताय आणि गरुड पुराण, मार्कंडे पुराण, त्यानंतर सूक्ष्मवेद, हे धर्मग्रंथ जे आहे हे आपल्याला वारंवार त्यासाठी जागृती करताय. परंतु आज काल भगवंताच्या ह्या पडद्यामुळे आणि जे काही आज रूढी परंपरा चालू आहे त्यानुसार आणि मान बढाई किंवा प्रतिष्ठा यात आज जो आपला समाज अडकलेला आहे, जसं काही मी 2002 ते 2019पर्यंत मीही असेच ह्याच संप्रदायामध्ये किंवा ह्याच परिस्थितीमध्ये अडकलेलो होतो. परंतु परमात्म्याने यातून जसं मला बाहेर काढलं तसं तुम्हीही ह्या गोष्टीचा विचार करावा आणि भक्ती ही एकदा आजमावून बघावी. नामदीक्षा घेण्याआधी एकदा वस्तुस्थिती काय आहे याचा विचार करावा. कारण गुरुनी सांगितले किंवा भाऊनी सांगितले, वडिलांनी सांगितले म्हणून भक्ती करणं हा एक स्वतंत्र मार्ग आहे आणि तो आपण मोक्षासाठी आपणच विचार केला पाहिजे. तर त्यासाठी आणि आपली आज सगळी सुशिक्षित पिढी आहे, सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव आहे, सगळ्यांना लिहिता वाचता येतं. त्यासाठी आपण धर्मग्रंथ आजमावून बघावा. संत रामपालजी महाराज जे दाखवत आहे ते वस्तुस्थिती आहे की चूक आहे की त्यांच्या पद्धतीने मानबढाई किंवा प्रतिष्ठा समाजामध्ये छापण्याचं कार्य चालू आहे, याचाही आपण थोडासा समाजाने विचार करून आणि त्याचा एक अभ्यास करून आणि मगच त्या गोष्टीकडे वाटचाल करावी. परंतु वाटचाल करावी ही माझी आग्रहाची विनंती राहील. कारण मी ही 2002 ते 2019पर्यंत भारताचे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचं पूर्ण जे धर्मग्रंथानुसार किंवा जे देवी देवतांचे जे मंदिरं, देवस्थान, त्यांचे जे कार्यकीर्ती, जे त्यांच्या स्मृती ज्या आहे त्या सर्व बघून झाल्या. परंतु वस्तुस्थिती जी भक्तीची आहे ती कुठंच नाही. जी सांगितली जाते फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडनंच. तर आपण सगळं समाजाने आज वेळ एक पलही नाही हे होऊ द्या, आयुष्यातला कमी होऊ देता त्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर नामदीक्षा घ्यावी. सर, जसं आज आपण समाजाला आवाहन करत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे एकदा तरी ऐकलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराज समाजामध्ये जे काही चांगले कार्य करत आहेत त्याचप्रमाणे जी काही भक्तिविधी आज रुजवत आहेत त्या भक्तीचा सर्वांनी एकदा सखोलपणे अभ्यास केला पाहिजे आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे. अशा या आपल्या आव्हानाला जर एखादा श्रद्धाळू, एखादा साधक जर साथ घालू इच्छित असेल तर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? सर, आज संत रामपालजी महाराजांच्या या भक्ती मार्गामध्ये आणि या मिशनमध्ये त्यांनी एवढी सुविधा व्यवस्थित केलेली आहे की कुठलाही खेडोपाड्यात, गावात कुठेही एखादा आत्मा ज्यांनी ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, गीता किंवा संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून ज्याला ज्ञान समजलं तर त्या आत्म्यांनी चॅनलवरती जी खाली पट्टी चालते नंबरची, ती फ्लॅश चालते, त्याच्यावरती नंबर 1 कॉल करून आणि आपला नजदीकचा नामदान नंबर सेंटरला फोन करून आणि ते निशुल्क नामदीक्षा दिली जाते आणि तिचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. सहज साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट
www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.